वर्ग समीकरण सोडवण्याची आपण मागील व्हिडिओमध्ये अवयव पद्धत पाहिली. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं ते पाहिलं. आता आपण तिसरी पद्धत शिकत आहोत. त्याचं नाव आहे सूत्राचा वापर करून. सूत्राचा वापर करून समीकरण सोडवणे. तर आपल्याला सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण कसं सोडवायचं ते शिकायचं आहे. आपला प्रश्न असा असतो की सूत्राचा वापर करून पुढील वर्ग समीकरण सोडवा. समजा समीकरण असं दिलं त्यांनी 8x वर्ग वजा 6x वजा 5 बरोबर 0 असं काहीतरी आपल्याला एखादं समीकरण दिलं आणि म्हणले की सूत्राचा वापर करून सोडवा. काय म्हटले? सूत्राचा वापर करून सोडवा. आता हे सूत्र पहा कसं आहे, नीट पहा इकडे. आता हे समीकरण आपल्याला सूत्राचा वापर करून सोडवायचं आहे. तर सुरुवात पहा कशी करायची. असं म्हणायचं 8x वर्ग वजा 6x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाची मग हे जे समीकरण आहे ना 8x वर्ग वजा 6x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना केल्यास म्हणजे हे जे समीकरण आहे त्या दोन समीकरणाची तुलना केल्यास a बरोबर पहा बरं. आता वर्ग समीकरणाचं हे सर्वसाधारण स्वरूप आहे. कोणतं? ax वर्ग अधिक bx अधिक c. या समीकरणाची आणि या समीकरणाची आपण तुलना केली तर a ची किंमत किती येते? 8. b ची किंमत येते वजा 6 मांडायचा, नुसता 6 मांडायचा नाही. आणि c ची किंमत येते वजा 5. या किमती मिळतात. पहा, जर आपण जे दिलेले समीकरण आहे त्या दिलेल्या समीकरणाची तुलना आपण जर ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी आपण तुलना केली तर आपल्याला a ची किंमत 8 मिळते, b ची किंमत वजा 6 मिळते आणि c ची किंमत वजा 5 मिळते. या किमती लिहायच्या. या किमती चिन्ह सहित लिहायच्या. a b c. a म्हणजे 8, b म्हणजे वजा 6, c म्हणजे वजा 5. या किमती कशा द्यायच्या? त्यांना जी चिन्ह आहेत ना त्या चिन्ह सहित लिहायच्या. आता थेट सूत्र द्यायचं. सूत्र असं असतं x बरोबर x म्हणजे हे जे चल वापरलं ते. येथे जर m वापरलं तर m वापरायचं, n वापरलं असं लिहायचं. x बरोबर x ची किंमत सूत्र असं लिहायचं बघा, वजा b अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac छेद 2a हे सूत्र असतं. वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद a हे काय? छेद 2a हे काय आहे? वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र आहे. कधी? हे वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c वर्ग 0 हे वर्ग समीकरण असेल तर सूत्र हे येतं, म्हणजे उत्तर हे असतं. मग आता आपण काय करायचं? फक्त याच्यामध्ये a b c च्या किमती भरायच्या ज्या तुलना केलेल्या. म्हणजे वजा b ची किंमत वजा 6, c ची किंमत वजा 5 ज्या त्या किमती भरायच्या. आता काही लोक काय करतात, आधी एवढी किंमत साईडला काढून घेतात मग इथं भरतात. तसं काही गरज नाही, आपण थेट इथं किंमत भरू शकतो. पहा, म्हणून x बरोबर वजा म्हणजे कोणतं चिन्ह बघा, वजा हे वजा इथं आलं, हे चिन्ह वजा येथे आले. आणि बी पहा बरं स्वतः वजा आहे, बी स्वतः वजा आहे म्हणजे ते वजा 6 मांडायचं. डायरेक्ट वजा 6 भरायचा नाही.
सूत्रामध्ये किमती भरायच्या. म्हणजे हे वजा येथे आले, बी ची किंमत वजा 6 आहे, त्यामुळे कंसात वजा 6 लिहायचं. अधिक वजा वर्गमुळात बी चा वर्ग म्हणजे वजा 6 त्याचा वर्ग वजा 4. ए ची किंमत 8 आहे, सी ची किंमत वजा 5 आहे, कंसात किमती भरायच्या. छेद 2a, ए ची किंमत किती आहे 8 आहे. असं करायचं. मग सरळ सरळ त्यांना ज्या किमती आहेत ना त्या किमती आपण लिहून टाकायच्या. पहा x बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी चा वर्ग वजा 4ac छेद 2a. x बरोबर वजा कंसात वजा नुसतं किमती भरल्या आपण. हे वजा इथे आले, बी ची किंमत वजा 6 आली, अधिक वजा आले वर्गमुळात बी ची किंमत वजा 6 त्याचा वर्ग वजा 4 कंसात 8 अधिक 8 वजा 5 16 आले. पहा x बरोबर कंस सोडत जातात. कंस वजा गुणिले वजा, कंस म्हणजे गुणाकाराची क्रिया असते इथे. वजा गुणिले वजा, वजा आणि वजाचा गुणाकार अधिक येतो. 6 अधिक लिहायचे. जरी समजा येथे आपण चिन्ह मांडलं नाही, ते आपोआप अधिक असलं तरी पण आपलं आपण मांडायचं की असं चुकून राहिलं नको वाटलं की चिन्ह मांडचं राहिलं म्हणून. अधिक वजा वर्गमुळात 6चा वर्ग 6चा वर्ग 36 अधिक 36 येणार. वर्ग हा नेहमी अधिक येतो. चिन्ह मांडायची गरज नाही, मांडायचं कशासाठी की आपल्याला वाटायला नको चिन्ह राहिलं म्हणून. आता तिघांचा गुणाकार मांडायचा. आता या तिघांचा गुणाकार कसा मांडायचा तो पहा नीट ते. वजा 4 कंसात 8 वजा 5. तर याचं उत्तर आपण थेट इथं मांडायचं, पण कसं मांडायचं ते नीट बघा. आता या दोघांचा गुणाकार केला 8 चौक 32. 8 ला चिन्हच नाही, ते चिन्ह कोणते अधिक आहे. 8 ला चिन्ह नाही म्हणजे कोणतं असणार आहे ते अधिक आहे. बघा वजा 4ac याची किंमत 8 आहे. 8 चौक 32 वजा 32 कंसात वजा 5 हे वजा 5. आता 32 ला 5 ने म्हणलं 5 2 10 हातच्या लेख 5 15 16 160 आले. चिन्ह कोणतं होणार अधिक होणार. पहा 8 चौक 32 वजा 32 ह्या दोघांचा गुणाकार वजा 32 आणि हे वजा 5. 32 गुणिले 5 उत्तराला 160 समान चिन्ह अधिक आलं. मग इथे मांडायचं आपण अधिक 160 छेद 8 दुने 16 आले. पहा अधिक 36 अधिक 160 छेद 16 आले. आता पुढे काय करायचं मग. x बरोबर अधिक 6 अधिक वजा वर्गमुळात 36 अधिक 160 दोघांची बेरीज ती होणार 196 होणार दोघांची बेरीज छेद 16. आता पुढे काय करायचं. अधिक 6 आयत समांडाचा अधिक वजा काल 196 आले. मग उत्तर असल्याचं x बरोबर अधिक 6 अधिक वजा 196 चे वर्गमूळ म्हणजे 196 हा कोणाचा वर्ग आहे तर 196 हा 14 चा वर्ग आहे. 14 गुणिले 14 केलं की उत्तर 196 येतं. म्हणजे 14 मांडायचे. किती मांडायचे 14 छेद 16 हाय तसे मांडायचे. म्हणून x बरोबर आता काय होणार अधिक वजा 14 आहेत. मग एकदा 14 अधिक मांडायचे, एकदा 14 वजा मांडायचे. x बरोबर लिहायचं. आता ते जागा नाही पुरणार, आपण काय करू वरती लिहूयात. पहा समीकरण 2 बनवायचे. आता कोणतं x बरोबर अधिक 6 अधिक 14 छेद 16 किंवा x बरोबर अधिक 6 वजा 14 छेद 16. म्हणजे काय करायचं एकदा अधिक मांडायचं आणि एकदा वजा मांडायचं. 6 दोन्ही वेळेस अधिकच राहणार, 6 नाही बदले होणार, 14 बदले होणार. एकदा अधिक आणि एकदा वजा, बाकी 16 आहे तसं राहणार. म्हणून x बरोबर पाहता बरेच उत्तर 14 6 20 20 छेद 16 भाग लावला 4 ने भाग जाईल 4 पंचे 20 4 ते 16 5 छेद 4 आले. इकडे कसं आलं बघा बरे. वेगवेगळे चिन्ह आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, त्यांचे वजाबाकी होणार. 14 मधून 6 गेले 8 राहिले चिन्ह मोठायचे वजा 8 छेद 16 भाग लावला
उत्तराला 8 × 8 8 2 16 वजा 1/2 आले. मग उत्तर काय मांडायचं शेवटचं x बरोबर, म्हणून x बरोबर 5/4 किंवा x बरोबर वजा 1/2 ही त्याची दोन उत्तर आली. 5/4 पण आलं आणि वजा 1/2 पण आलं. दोन्ही उत्तर ते भरले समीकरणात दिलेल्या तर ते दोन्हीकडच्या बाजू समान होतात. हेच उदाहरण समजण्यासाठी आणखी एक उदाहरण पहा. हेच आपण सूत्राच्या पद्धतीने आणखी उदाहरण घेऊ, मग अजून थोडंसं समजेल. पहा 12x² अधिक 5x वजा 3 बरोबर 0 असं एक समीकरण आहे. आणि आपल्याला काय म्हटले सूत्राचा वापर करून हे आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. कोणतं 12x² अधिक 5x वजा 3 बरोबर 0. आपण कशी करा सुरुवातीला सांगायचं 12x² अधिक 5x वजा 3 बरोबर 0 या समीकरणाची कोणत्या समीकरणाची 12x² अधिक 5x वजा 3 बरोबर 0 या समीकरणाची ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना केल्यास पहा समीकरण कोणतं ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाची तुलना केली तर बघा बरे a ची किंमत किती होईल 12. पहा a ची किंमत 12 आली, b ची किंमत 5 आणि c ची किंमत होणार आहे वजा 3. c बरोबर वजा 3 या किमती मिळतात. पहा कोणत्या किमती मिळाल्या पहा 12x² अधिक 5x वजा 3 या समीकरणाची ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना केल्यास a ची किंमत 12, b ची किंमत 5, c ची किंमत वजा 3. तर नेहमी असंच करायचं, फक्त हे संख्या बदले होणार. a ची किंमत ही, b ची किंमत ही, c ची किंमत ही लिहून टाकायची. थेट सूत्र द्यायचं. सूत्र कोणतं आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b² वजा 4ac छेद 2a असं हे सूत्र द्यायचं. या सूत्रामध्ये फक्त आता डायरेक्ट किमती भरायच्या. म्हणून x बरोबर वजा सांगा b ची किंमत किती बघा बरे 5 आहे. 5 लिहिली, चिन्हच नाही म्हणजे अधिक समजायचं, अधिक लिहायचं. अधिक वजा वर्गमुळात परत b चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग आला वजा 4. a ची किंमत 12 आहे, c ची किंमत वजा 3 आहे कंस पूर्ण 2. a ची किंमत 12 आहे. पहा वजा b ची किंमत भरली अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग 5 आहे, 5 चा वर्ग वजा 4. a ची किंमत 12 आणि c ची किंमत वजा 3 छेद 2 आहे. आता सोडायचं फक्त. आता x बरोबर अधिक वजा वजा 5 अधिक वजा वजा 5 आले अधिक वजा वर्गमुळात पहा वजा आणि अधिक यांचा गुणाकार इथे वजा आला, हे मात्र अधिक वजा ह्यातच ठेवायचं. 5 चा वर्ग 25, 25 चा चिन्ह नाही ते आपोआप अधिकच असतं. ह्या तिघांचा गुणाकार पहा 12 चोक 48 वजा 48 होणार. किती होणार या दोघांचा गुणाकार वजा होणार वजा 48 गुणिले वजा 3 वजा 48 गुणिले वजा 3. पानेट 12 चोक 48 48 चा चिन्ह वजा होणार वजा 48 वजा 3 3 8 24 7 2 3 12 2 14 2 वजा अधिक आले 144. याचं उत्तर आलं अधिक 144 छेद 12 दुने 24. 12 कंसात 2 कंस म्हणजे गुणाकार असतो हा, म्हणजे दोघांचा केला गुणाकार. म्हणून
x बरोबर -5 अधिक वजा वर्गमुळात 25 अधिक आहे 144 पण अधिकच आहे, समान चिन्ह आहे, त्यांची बेरीज होणार 144 आणि 25 दोघांची बेरीज होईल 169 भागिले आले 24. आता काय करायचं आहे, 169 आहे त्याचं वर्गमूळ मांडायचं. 169चं वर्गमूळ असतं 13. किती असतं 13. मग असं लिहायचं x बरोबर -5 अधिक वजा 13/24. -5 अधिक वजा वर्गमुळात 169चं वरून काय आलं 13 आलं. म्हणून x बरोबर -5 अधिक 13/24 किंवा x बरोबर -5 वजा 13/24. मग एकदा अधिक 13 मांडायचा, एकदा वजा 13 मांडायचा. म्हणून x बरोबर 5 वजा 13 अधिक आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, वेगवेगळे चिन्ह असल्यास त्यांचे करायचे वजाबाकी. 13तून 5 गेले, चिन्ह मोठ्याचं 8 उत्तर आलं, 8 चिन्ह अधिक आलं 8/24. म्हणून 8 एके 8, 8 त्रिक 24, एक छेद काय आलं 3 उत्तर आलं, 1 ची किंमत 1/3 आली. इकडे बघा आता. म्हणून x बरोबर समान चिन्ह 13 5 18 वजा 18/24. म्हणून भाग लावला 6 त्रिक 18 6 चौक 24 वजा आले, x ची किंमत आली 1/3 किंवा वजा 3/4. मग शेवट उत्तर आलं, शेवट उत्तर काय आलं x बरोबर 1/3 किंवा x बरोबर वजा 3/4. असे दोन उत्तर आले. दिलेल्या समीकरणामध्ये आपण 1/3 भरला तरी उत्तर येणार, वजा 3/4 भरला तरी उत्तर येणार. आता कधी कधी या ठिकाणी वर्गमूळ निघत नाही, म्हणजे इथं कसं आपण 169चं वर्गमूळ 13 मांडलं तसं कधी कधी तिथं वर्गमूळ निघत नाही. आता असं करत जरा की वर्गमूळ निघत नाही ते असं आहे, नीट बघा इकडे. x बरोबर -5 अधिक वजा येथे वर्गमूळ न निघणारी संख्या असं करत धरा. 169 आहे त्याचं वर्गमूळ निघतंय, पण असं करत धरा की त्याचं वर्गमूळ निघत नाही. तर मांडणी कशी करायची, तर असं करायचं x बरोबर -5 अधिक वर्गमुळात 169/24 किंवा x बरोबर -5 वजा 169/24. एवढंच हे शेवटची स्टेप मांडायची, ह्याच्या पुढे काय होणार नाही. हे त्याचं शेवटचं उत्तर म्हणायचं. कधी वर्गमूळ निघत नसल तर, जर येथे वर्गमूळ निघत नसल तर अशी स्टेप हे मांडायची. कोणती, वर्गमूळ 169/24 येथे मांडायचं वजा वर्गमूळ 169/24. त्याचं वर्गमूळ निघत नसल तर ही स्टेप फायनल असते, त्याच्या पुढे काय करता येत नाही. पहा, अशा प्रकारे आपण अवयव पद्धत शिकलो, त्यानंतर पूर्ण वर्ग पद्धत शिकलो आणि पूर्ण वर्ग पद्धत आणि सूत्राचा वापर करून आपण उदाहरण शिकलो. आता आपण काय करूया, एकच उदाहरण तिन्ही पद्धत सोडवू, तिन्ही पद्धतीने आणि सेम उत्तर आणू. पहा इकडे, समजा एखादं उदाहरण आहे 10x वर्ग वजा 21x अधिक 8 बरोबर 0. समजा असं हे समीकरण आहे, 10x वर्ग वजा 21x अधिक 8 बरोबर 0. हे समीकरण आपण तिन्ही पद्धत सोडवू, तिन्ही पद्धतीने, आणि उत्तर सेम टू सेम येते का बघू आपण. पहा, पहिलं पद्धत आहे अवयव पद्धत. पहा, पहिली कोणती पद्धत आहे, अवयव पद्धत. कशी आली पहा बरे, 10x वर्ग वजा 21x अधिक 8 बरोबर 0. अवयव पद्धतीमध्ये कसं असतं की दोन संख्यांची फोड करायची, ह्या संख्येची फोड करायची दोन संख्येमध्ये, अशी फोड करायची याची दोन संख्येत की बेरीज, अगं आज चिन्ह अधिक आहे, येथे चिन्ह अधिक असतं तर बेरीज एवढे पाहिजे आणि गुणाकार एवढा पाहिजे. हे आपण मागच्या व्हिडिओ शिकलेलो आहे, पण तरी पण आता आपण उजेड म्हणून घेऊ. बेरीज 21 गुणाकार 80, बेरीज 21 आणि गुणाकार 80 पाहिजे. तर दोन संख्या होतील 16 आणि 5, 16 आणि 5 21 आणि 16 85.
दोघांना चिन्ह वजा होईल. 10x वर्ग वजा 16x वजा 5x अधिक 8 बरोबर 0. पहा त्या संख्यांची बेरीज किती पाहिजे? 21 पाहिजे. बेरीज 21 आणि गुणाकार मात्र 80 पाहिजे. त्या संख्या आल्या 10x वर्ग वजा 16x वजा 5 अधिक 8 वजा 16 वजा 5 उत्तर आलं वजा 21 आणि 16 पंचे 80 गुणाकार 80 आला. म्हणजे गुणाकार एवढा पाहिजे दोन संख्यांचा 1080 आणि बेरीज एवढी पाहिजे. ह्या दोघांचा गट ह्या दोघांचा गट 16 आणि 10 दोन्ही संख्या जास्तीत जास्त बेच्या पाड्यामध्ये आहेत. आपण मागच्या व्हिडिओत हे शिकलोय आपण डिटेलमध्ये ते कसं काढायचं ते. तर दोन्ही संख्या बेच्या पाड्यात आहेत. 2x बाहेर काढले, बे पंचे 10 5x वजा 82 16 वजा हे चिन्ह खाली घ्यायचं. 5 आणि 8 दोघांना कोणी भागत नाही मग 1 मांडायचा. किती मांडायचा? 1 वजा 1 ने भागलं 5 1 5 दोनदा वजा अधिक 8 अधिक आहे 1 वजा आहे. येथे जरी 8 अधिक असला येथे लगेच 8 मांडायचा नाही. 8 भागिले वजा 1 आहे वजा 8 होणार. वजा 8 बरोबर 0. म्हणून डबल कंस एकदा मांडायचा. डबल कंस एकदा 5x वजा 8 दुसऱ्या कंसात 2x वजा 1 बरोबर 0. म्हणून ह्या दोघांचा गुणाकार 0 आहे. एकदा हे 0 एकदा हे 0 मांडायचे. म्हणजे 5x वजा 8 बरोबर 0 किंवा 2x वजा 1 बरोबर 0. पहा 8 कसा येते वजा आहे तर तिकडे अधिक होणार. म्हणजे असं होणार 5x बरोबर 0 अधिक 8 म्हणून 5x बरोबर 8 म्हणून x ची किंमत काय आली 8/5 म्हणून 2x बरोबर 0 अधिक 1 म्हणून 2x बरोबर 1 म्हणून x ची किंमत काय आली 1/2 आली. पहा शेवटचे ना अधिक दोन संख्यांची बेरीज 21 गुणाकार 80. येथे चिन्ह वजा असतं तर म्हणायचं दोन संख्यांची वजाबाकी एवढी गुणाकार मात्र एवढाच. त्या संख्या आपण शोधायच्या. त्या संख्या शोधल्या की 4 संख्या तयार होणार. ह्या दोन पहिल्या याची फोड करून आलेल्या दोन संख्या. ह्या दोघांचा ग्रुप ह्या दोघांचा ग्रुप. नंतर येथे दोन्हीकडे x कॉमन काढला. दोघांना भाग जाणारी संख्या 2 बाहेर काढली. या दोन्ही ह्या दोघांना भागलं उत्तर एवढं आलं. वजा चिन्ह घ्यायचं खाली. दोघांना कोणी भागत नाही 1 मांडायचा. 1 ने दोघांना भागलं उत्तर तेच राहणार फक्त चिन्ह बदले होणार. चिन्ह का बदले होणार? 1 वजा असल्यामुळं अधिक भागिले वजा वजा आले. 2 कंस एकत्र मांडले एकदा आणि राहिले पद एकत्र मांडायची. म्हणजे हा जो सामायिक कंस एकदा मांडायचा एक कंस दोघायची. हे 0 किंवा हे 0 मग वजाचं अधिक केलं आणि गुणीचं भागिले केलं. वजाचं अधिक केलं गुणीचं भागिले केलं. उत्तर काय आलं 8/5 आणि 1/2. आता हे समीकरण आपण जर पूर्ण वर्ग पद्धतीने केले पूर्ण वर्ग पद्धतीने तरी पण उत्तर हेच आलं पाहिजे 8/5 आणि 1/2. पाहता येत आहे का? आता दुसरी पद्धत ते कोणती आहे पद्धत? पूर्ण वर्ग पद्धत. पहा हे ग्रंथ आपण काय करू आता पूर्ण वर्ग पद्धत याने सोडवू आता. पहा पूर्ण वर्ग पद्धत पहा समीकरण लिहून घ्यायचं. 10x वर्ग वजा 21x अधिक 8 बरोबर 0. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये पहिली ही संख्या पलीकडे टाकायची. अधिक असेल तर पलीकडे नेऊन वजा करायचे वजा असल्यावर अधिक करायचे. मग कसे होणार 10x वर्ग वजा 21x बरोबर 0 वजा 8 म्हणजे वजा 8च. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये येथे संख्या नको असती. ही संख्या घालवायची. कशी घालवायची? 10 हा x वर्गाला गुणिले तो प्रत्येक पदाला भागिले करायचा म्हणजे 10 निघून जाईल. म्हणजे असं म्हणायचं प्रत्येक पदास 10 ने भागू. चुकून कोणी म्हणसान 10 ने भागायचं प्रत्येकाला. कसं होईल बघा बरे 10x वर्ग भागिले 10 वजा 21x भागिले 10 बरोबर वजा 8/10. प्रत्येक पदाला 10 ने भागायचं. कशासाठी? इथं आपल्याला संख्या नकोय त्यामुळं 10 गेले निघून. x वर्ग वजा 21x/10 बरोबर भाग जाईल ना 2 वजा 4/5 आले. भाग जाता असेल तर भाग लावायचा. येथे 8 आहे 10 आहे दोघाला 2 ने भाग बसन 2 4 2 10
आता हे पहिलं पद आहे, दुसरं पद आहे. तिसरं पद शोधायचं कसं तुम्हाला सांगितलंय मी मागच्या व्हिडिओत. काय करायचं, याच्या निम्म करायचं आणि त्याचा वर्ग करायचा. मग 21/10च्या निम्म करायचं. निम्म म्हणजे दोन्ही भागायचं याला. आता ह्या अपूर्णांकाला दोन्ही कसं भागायचं, दोन्ही भागायचं म्हणजेच 1/2 गुणायचं. दोन्ही भागणे काय आणि 1/2 गुणणे काय, त्याचा अर्थ एकच आला. मग तिरका भाग बसत असं तर करायचा, नाहीतर वरचा वरचा गुणाकार, खालचा खालचा गुणाकार. 21 × 1 = 21, 10 × 2 = 20. उत्तर आलं 21/20 आलं. पहा, याला आपण दोन्ही भागलं. दोन्ही भागलं म्हणजे 1/2 गुणलं, उत्तर आलं 21/20. त्याचा करायचा वर्ग. 21 चा वर्ग 441, 20 चा वर्ग 400. याचा वर्ग केला तर उत्तर होणार आहे 441/400. 21/20 कसे आले, तर हे जे पद आहे त्याला दोन्ही भागायचं म्हणजेच 1/2 गुणायचं. उत्तर आलं 21/20. त्याचा वर्ग 441/400. दोन्हीकडे मिळवायचे. मग असं म्हणायचं, दोन्ही बाजूत किती मिळवायचे, 441/400 मिळवू. हाच आकडा कुठून आला नीट बघा. 441/400, 21/10. त्याला दोन्ही भागायचं. दोन्ही भागायचं म्हणजे 1/2 गुणायचं. 21/20 होणार. त्याचा वर्ग, 21 चा वर्ग 441 आणि 20 चा वर्ग 400. दोन्हीकडे मिळवायचे. कसं आलं, x वर्ग वजा 21/10 अधिक 441/400 बरोबर वजा 4/5 अधिक 441/400. दोन्हीकडे मिळवायचे. आता हे आपण वर्ग स्वरूपात मांडायचं. कसं मांडायचं, याचं वर्गमूळ याचं वर्गमूळ. x वजा चिन्ह मधल्या पदाचं घ्यायचं. 441 वर्गमूळ 21, 400चं 20 आणि त्याचा करायचा वर्ग. असं मांडायचं. x पहिल्या पदाचे वर्गमूळ, ह्याचे वर्गमूळ 21/20, मध्ये चिन्ह वजा मांडायचं, कंसाचा वर्ग. हा कोणाला, a वजा b त्याचा वर्ग. या स्वरूपात a चा वर्ग वजा 2ab, दोघांचा गुणाकार दुप्पट, दुसऱ्याचा वर्ग. याचा आपण जर विस्तार केला तर उत्तर हेच येणार. पहा, पहिल्या पदाचा वर्ग वजा दोघांचा गुणाकार. दोघांचा गुणाकार होईल 21/20x. त्याची दुप्पट करायची. दुप्पट करायची म्हणजे 2 ने गुणायचं. बे के बे, बे के बे, बे 0 0. उत्तर काय बघा बरं, 21/10 आलं बघा. 21/10x आणि दुसऱ्याचा वर्ग म्हणजे 21 चा वर्ग 441 आणि 20 चा वर्ग 400 आला. मग असं मांडायचं. कसं मांडायचं, याचं वर्गमूळ याचं वर्गमूळ चिन्ह मधल्या पदाचं. ही क्रिया साईडला करायची, थेट उत्तर मांडायचं. बघा, वजा 4/5 अधिक 441/400. हे कच्चं काम साईडला करायचं आणि डायरेक्ट उत्तर मांडायचं. छेद कसा आहे, भिन्न आहे. छेद भिन्न आहे ना, तिरकस करायचा गुणाकार. 400 × 4, 4 × 16, 1600 वजा 1600 अधिक 5 × 5, 5 × 20, 7 × 2, 20 × 2 22, 2205 छेद 4 × 5 20, 0 0 2000. या दोघांचा गुणाकार, तिरकस गुणाकार. या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार भागिले दोघांचा गुणाकार. 2205 अधिक आहेत आणि येथे 1600 वजा आहेत. यांचा करायचा होता गुणाकार करायचा. 2205 मधून 1600 गेले. 2205 मधून 1600 वजाले 5 0. 12 6 गेले 6, 1 0. उत्तर आले 605. 605 ला काय करायचं, 2000 ने बघायचं. 605/2000. याला आपण संक्षिप्त रूप देऊ. आता काय करू, संक्षिप्त रूप. 5 ने वाजाईन. 5 × 20, 5 0 0, 5 0 0, 5 1 5, 1 उरला, 5 2 10, 5 1 5. 121/400 नीट पहा. वजा 1600 अधिक 2205 भागिले 2000. याचं वजा केली, 605 आली आणि 605 ला परत 2000 भागलं म्हणजे याचा छेद आहे. संक्षिप्त रूप दिलं 121/400 आले. दिलं 121/400 संक्षिप्त रूप देऊन ते उत्तर आलं बघा, 121/400. आता काय करायचं, याचे वर्गमूळ घ्यायचे दोन्हीकडचे. म्हणजे वर्गमुळे घेऊन आता पहा, यांची घ्यायची वर्गमुळे.
याचं वर्गमूळ घेतलं म्हणजे हा 2 पतने निघून जाणार, बाकी आहे तसं मांडायचं. कसं मांडायचं? x वजा 21/20 वर्गमूळ घेतला ना, आतल्यांचा वर्गमूळ घ्यायचं नाही, फक्त वर्ग आहे ना तो घालवायचा. 121 त्याचं वर्गमूळ 11, 420 म्हणजे उत्तर असं होणार अधिक वजा 11/20. म्हणून x वजा 21/20 बरोबर 11/20 किंवा x बरोबर, आता एकदा अधिक लिहिला, आता वजा लिहायचा. कसा लिहायचा? x वजा 21/20 बरोबर वजा 11/20 असं करायचं. म्हणजे हा जो 11/20 आहे ना, तो एकदा अधिक लिहायचा, एकदा वजा लिहायचा, डायव्हर सेमच लिहायची. आता सोडवायचं, हे वजा आहे, तिकडे गेलं अधिक होणार, म्हणजे असं होणार x बरोबर 11/20 अधिक 21/20. छेद समान आहे, तो एकदा मांडायचा. हे वजा आहे, तिकडे अधिक केले, छेद समान आहे, 11 अधिक 21/20 म्हणून 21 आणि 11 32, 32/20 दोघांना 4 ने भाग जाईन, 4×8 32, 4×5 20 दोघांना पण आपण 4 ने भाग लावला. इकडचा पण तसंच. म्हणून x बरोबर वजा 11/20 अधिक 21/20. हे वजा आहे ना 21, तिकडे अधिक होणार. मग x बरोबर छेद समान आहे, वजा 11 अधिक 21/20 म्हणून x बरोबर वेगवेगळे चिन्ह. 21 मधून 11 वजा होणार, वेगवेगळे चिन्ह आहे, त्यांची वजाबाकी होणार. 21 मधून 11 गेले, 10 राहिले, 10/20 भाग लावला, x ची किंमत आली 1/2. म्हणून शेवटचं उत्तर द्यायचं. उत्तर x बरोबर 8/5 किंवा x बरोबर 1/2. अशा प्रकारे हे उदाहरण आपण अवयव पद्धतीने केलं, उत्तर तेच आलं. नंतर आपण पूर्ण वर्ग पद्धतीने केलं, उत्तर तेच आलं. आता आपण तिसरी पद्धत जी आहे त्या तिसऱ्या पद्धतीने सोडवू. तिसरी पद्धत आहे सूत्राचा वापर करून, त्याने सुद्धा हे उदाहरण सोडवू. म्हणजे आपण एकच उदाहरण हे एकाच वेळी तिन्ही पद्धत सोडवू. मग तुमच्या तिन्ही पद्धती यंत्रात येईल. आता सूत्राचा वापर करून, आता सूत्राचा वापर करून तिसरी पद्धत कोणती आहे? सूत्राचा वापर करून. पहा इकडे, सूत्राचा वापर करून कसं करायचं? असं करायचं, 10x वर्ग वजा 21x अधिक 8 बरोबर 0 या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना केल्यास a बरोबर, सांगा a ची किंमत म्हणजे पहिली किंमत किती आहे? 10. b बरोबर दुसरी किंमत किती आहे? वजा 21. c बरोबर तिसरी किंमत 8. या किमती मिळतात. पहा, या किमती मिळाल्या. कोणकोणत्या? a 10, b वजा 21, c म्हणजे 8 या किमती मिळाल्या. आता डायरेक्ट सूत्र द्यायचं. सूत्र कसं आहे? x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a ह्या किमती मिळतात. आता या किमती भरायच्या. आता फक्त काही लोक काय करतात, आधी याची किंमत काढून घेतात आणि नंतर मग सूत्रामध्ये डायरेक्ट याची आधी किंमत भरतात आणि आपण डायरेक्ट इथं भरलं तर चालतं. शेवटी एकच क्रिया झाली. वजा कंसात b ची किंमत किती बघा बरे? वजा 21. चिन्हासहित किमती भरायच्या. वर्गमुळात b ची किंमत वजा 21 त्याचा वर्ग वजा 4, a ची किंमत 10, c ची किंमत 8 छेद 2, a ची किंमत किती आली? 10 आली. पहा, त्या किमती भरायच्या. मग याच्यामध्ये a b c यांच्या किमती भरून टाकायच्या.
आता फक्त सोडवायचं. आता वजा गुणिले वजा अधिक 21, कंस म्हणजे गुणाकाराची क्रिया असते. वजा गुणिले वजा उत्तराला अधिक 21 अधिक वजा 21 चा वर्ग 441, वजा असल्यामुळे वर्ग हा नेहमी अधिक येतो, कारण वर्ग म्हणजे त्या संख्येचा द्वंद्व गुणाकार म्हणतात. वजा 21 ला वजा 21 ने गुणायचं 441 अधिक 441. चिन्ह नसलं म्हणजे आपोआप अधिक असलं तेव्हा पण देऊन टाकायचं. ह्या तिघांचा गुणाकार पाहता 10 चौक 40 वजा 40 होणार. नीट पहा, 10 चौक 40 वजा 40 गुणिले 8 8 चौक 32 वजा 320 होईल. अधिक मांडायचं नाही, वजा होणार. 10 चौक 40 40 गुणिले 8 320 वजा 320 वजा चिन्ह होणार, ध्यान ठेवा. वजा म्हणजे हे वजा म्हणून वजा नाही, वजा 4 गुणिले अधिक 10 वजा 40 गुणिले अधिक 8 उत्तराला वजा 320. गुणाकारामध्ये वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा उत्तर येतं. 10 दुने 20 म्हणून x बरोबर अधिक 21 अधिक वजा 441 मधून 320 वजा करायचे. 320 वजा केले, एकातून शून्य गेलं 1 2 121 आलं. 121 छेद हा 20 आहे तसा मांडायचा. म्हणून x बरोबर अधिक 21 अधिक वजा 121 चे वर्गमूळ असते 11 छेद 20. 121 हा 11चा वर्ग आहे, म्हणजे 121 वर्गमूळ 11 आलं. वर्गमूळ घेतल्यावर हे चिन्ह परत मांडायचं नाही. काय विद्यार्थी काय करतात, वर्गमूळ पण मांडतात, चिन्ह पण मांडतात, परत चिन्ह मांडायचं नाही. वर्गमूळ घेतले म्हणजेच वर्गमुळात 121 हे सगळं मिळून उत्तर 11 आहे. एवढं मिळून म्हणजे वर्गमूळ चिन्ह सहित या सर्वांची किंमत 11 आहे. त्यामुळे परत 11 मांडायचे, ते वर्गमूळ चिन्ह मांडायचं नाही. आता हे समीकरण सोडवायचं. एकदा अधिक 11 घ्यायचे, एकदा वजा 11 घ्यायचे. x बरोबर अधिक 21 अधिक 11 छेद 20 किंवा x बरोबर अधिक 21 अधिकच राहणार. अधिक वजा कोण होणार आहे, 11 होणार आहे. अधिक वजा एकदा वजा 11 होणार छेद 20, म्हणजे एकदा अधिक 11 होणार, एकदा वजा 11 होणार. म्हणून x बरोबर समान चिन्ह बेरीज चिन्ह मोठ्याचं अधिक 32 छेद 20. म्हणून x बरोबर याला 4 ने माग जाईल, 4 8 32 4 5 20 चिन्ह अधिक राहणार. x बरोबर वेगवेगळे चिन्ह आहे, वजाबाकी होणार. 21 अधिक आहे, 11 वजा आहे. 21 मधून 11 गेले, 10 वरले, चिन्ह मोठ्याचं अधिक 10 छेद 20. भाग लावला, 10 1 10 10 दुने 20 1 छेद 2 आले. मग शेवटचं उत्तर लिहायचं. x बरोबर 8 छेद 5 किंवा x बरोबर 1 छेद 2. तर अशा रीतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकच उदाहरण तिन्ही पद्धत सोडून दाखवलंय. तुम्ही या तिन्ही पद्धतीचा पुन्हा पुन्हा अभ्यास करा आणि गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुम्हाला गणिताविषयी कितीही अवघड असू द्या गणित, एखादं गणित कितीही अवघड असलं, तुम्हाला येत नसलं, प्रयत्न करून सुद्धा, आणि तुम्ही अनेक वेळा प्रयत्न करून येत नसलं तर थेट मला मेसेज पाठवायचा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 99 21 21 59 43. भोर सर द मॅथ मास्टर या चॅनलवर आपला हा व्हिडिओ आहे. तुम्ही पुन्हा पहा. धन्यवाद.